विद्यार्थी मित्रांनो, सध्या सीईटी एक्झामसाठी फक्त आपल्याकडे 4 ते 5 महिन्यांचा वेळ बाकी आहे, बरोबर? तर या 4 ते 5 महिन्यामध्ये आपल्याला भरपूर सारा सिलेबस कव्हर करायचा आहे. त्याचबरोबर या सिलेबसची रिव्हिजन करायची. रिव्हिजन सोबत आपल्याला टेस्ट पण द्यायच्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जास्त आपला टाईम जर कुठे जाणार असेल, तर तो बोर्ड्स एक्झाममध्ये जायचा आहे. मग एवढ्या साऱ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करायच्या आहेत, बरोबर? मग त्यासाठी तुमच्याकडे एक फिक्स चांगला एक स्टडी प्लॅन असणं गरजेचं आहे. स्टडी प्लॅन तर आहे, ओके. तो तुम्ही व्यवस्थित फॉलो केला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला एक चांगलं एक शेड्यूल बनवावं लागणार आहे. तर ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी किंवा कशा कराव्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. आता काही अशा कॉमन मिस्टेक्स आहेत, ओके. काही अशा कॉमन मिस्टेक आहेत, की जो प्रत्येक विद्यार्थी त्या मिस्टेक करतो. त्याच्यातली एक का होईना मिस्टेक तो प्रत्येक विद्यार्थी करतो. भले तो टॉपर असो किंवा तो ड्रॉपर असो, बरोबर? त्याच्यातली एक मिस्टेक तो करतो म्हणजे करतोच. ओके. तर त्या मिस्टेक कोणत्या आहेत हे आपण आयडेंटिफाय केल्यात आणि त्या मिस्टेक आहेत तर हे पहा. तुम्ही या मिस्टेक तुम्ही सर्व वाचू शकता. आता काही जे विद्यार्थी आहेत, तर ते आम्हाला काय सांगतात, की अजून प्रिपरेशन सुरूच नाही केली. बरोबर? आता विद्यार्थी मित्रांनो विचार करा समजा 99 प्लस जर पर्सेंटाइल आपल्याला स्कोर करायचा असेल किंवा त्याच्यापुढे जर आपल्याला जायचं असेल, तर पहा 11th पण आपण कव्हर केलं पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यानंतर 12thचा तर ऑब्व्हियसली आपण सिलेबस कव्हर केलाच पाहिजे. पण जर आता प्रिपरेशनच जर सुरुवात नाही केली, अजून जर आपण अभ्यासाला हात पण नाही लावला, तर मग विचार करा तुमचं कसं होणार आहे. बरोबर? सिलेबस कव्हर होणार नाहीये. मी तुम्हाला लिहून देतो. बरोबर. जर तुम्ही व्यवस्थित फॉलो नाही केलं आणि अजूनही सुरुवात नाही केली तरी पण, बरोबर. कारण आता ठीक आहे नोव्हेंबर महिना तर संपत आलाय बरोबर. आज 27 तारीख आहे. त्याच्यानंतर ना डिसेंबर महिना इकडं-तिकडं पाहीपर्यंत संपून जाईल. त्याच्यानंतर बोर्ड्स येतील. बोर्ड्सच्या नंतर काय ठीक आहे एखाद्या क्रॅश कोर्स वगैरेला जाल. क्रॅश कोर्समध्ये गेल्यावर आता तुम्हाला तर माहिती आहे क्रॅश कोर्सवाल्यांचा स्पीड कसा असतो. तो स्पीड तुम्हाला मॅच होणार नाहीये. परिणामी काय होईल तर सीईटीमध्ये तुम्हाला कमी मार्क्स येतील, कमी पर्सेंटाइल येतील. ओके. तर ते होऊ न देण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, आत्तापासून सुरुवात करायची आहे. जर केली नसेल तर. कारण ही सुरुवात तर तुम्ही खूप अगोदरपासून करायला पाहिजे होती, बरोबर? त्याच्यानंतर ही झाली पहिली मिस्टेक. दुसरी मिस्टेक आणि मेजर मिस्टेक काय आहे, तर तुम्ही फक्त क्लासेस अटेंड करताय, बरोबर? आणि त्यालाच तुम्ही अभ्यास समजताय. सकाळी 8 तास समजा सकाळी 9 ते 5 तुम्ही काय असतील ते तुमचे क्लासेस अटेंड करताय, लेक्चर्स करताय, वन शॉट पाहताय आणि त्याला अभ्यास समजताय, तर त्याला अभ्यास म्हणत नाहीत. ठीक आहे. सेल्फ स्टडी हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. बरोबर? तुम्ही जेवढा सेल्फ स्टडी कराल ना, तर तेवढा तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही लेक्चर अटेंड करा काही प्रॉब्लेम नाही. कारण आपण जरी समजा पाहिलं, लेक्चरात आपण किती पर्सेंट अटेंड करतो किंवा जी रेट असतो, की शिक्षक शिकवतायत आणि ते आपल्याला समजण्याचा रेट हे खूप कमी असतो लेक्चरमध्ये, ऑफलाईन लेक्चरमध्ये. तोच व्हिडिओ लेक्चर्समध्ये जास्त असतो. ओके. व्हिडिओ लेक्चर्समध्ये का जास्त असतो? सिम्युलेशन्स वगैरे किंवा आपण रिवाइंड करू शकतो. या गोष्टीमुळे तो जास्त असतो. पण सेल्फ स्टडी एवढं पॉवरफुल काहीच नाहीये. तुम्ही 8 तास जरी लेक्चर करत असाल, तरी ते तुमच्या काही फायद्याचं नाहीये. जोपर्यंत तुम्ही सेल्फ स्टडी करत नाहीत. पण ह्या जर गोष्टी दोन्ही तुम्ही जर सोबत केल्या, तर मग तुम्हाला सगळ्यात जास्त फायद्याच्या आहेत. ओके. आता त्या कशा करायच्या मी तुम्हाला सांगणार आहेच. ओके. त्याच्यानंतर काय, तर प्रॉपर टाईम मॅनेजमेंट नाहीये. प्रॉपर टाईम मॅनेजमेंट म्हणजे कसं? तर पहा, फिजिक्स करायचंय, तर तुम्ही फिजिक्सच्याच मागे लागताय. केमिस्ट्री करायचंय, केमिस्ट्रीच्याच मागे लागताय. मॅथ्स करायचंय, तर मॅथ्सच्या मागे लागताय. फिजिक्स आणि केमिस्ट्रीकडे पाहत पण नाहीये. बरोबर? म्हणजे फिक्स तुमचं टाईम मॅनेजमेंट किंवा एक स्टडी प्लॅन आहे का? तर बिलकुल असा नाहीये किंवा समजा डिस्ट्रॅक्ट होताय तुम्ही. डिस्ट्रॅक्ट म्हणजे कसं? थोडा 2 मिनिटं मोबाईल हातामध्ये घेतला किंवा समजा व्हिडिओ लेक्चर पाहत असताना वरनं मेसेज आला, नोटिफिकेशन आली, तर लगेच तुम्ही तिकडे जाताय आणि तिकडे गेल्यानंतर पुन्हा तास, 2 तास कसे वेस्ट होताय हे तुम्हाला समजत पण नाहीये. बरोबर? मग याचा अर्थ काय? तर तुम्ही टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करत नाहीत आणि ते व्यवस्थित केलं पाहिजे. नंतरनं काय? कॉन्फिडन्स. ही सगळ्यात मोठी तुमची चूक आहे, की तुम्ही लो कॉन्फिडन्स ठेवताय. कॉन्फिडन्स ठेवा. कॉन्फिडन्स ठेवा. भले तुम्हाला काही येऊ, नाहीतर नाही येऊ. ही गोष्ट वेगळी राहिली कारण आपल्याकडे अजून 4 महिने, 5 महिने शिल्लक आहेत. त्या वेळेत आपण करणार एवढं तर तुम्ही म्हणायला पाहिजे सध्या, बरोबर? हार मानून चालणार नाही. सीईटीच्या 1 दिवस अगोदर सुद्धा तुमचा असा कॉन्फिडन्स पाहिजे, की मी करणार, मला येतंय सगळं. या गोष्टीचा कॉन्फिडन्स तुमच्याकडे पाहिजे आणि ठीक आहे तुम्हाला कॉन्फिडन्स असेल, मोटिव्हेशन असेल, हे प्रोव्हाईड करण्याचं काम आपण करतोय. त्याच्यानंतरनं महत्त्वाची एक कॉमन मिस्टेक जी पॅरेंट्स करतायत, की मुलांवर प्रेशर टाकतायत. बरोबर? मुलाला फक्त तेवढं विचारतात, किती अभ्यास झाला? पण तो कसा केलाय? कसा करायचा आहे? ठीक आहे. या गोष्टी सांगत नाहीयेत. बरोबर? किंवा त्यांना एक मोटिव्हेशन प्रोव्हाईड करण्याचं काम किंवा एक फॅमिली सपोर्ट जो असतो, तो देण्याचं काम पॅरेंट्स करत नाहीयेत. मोस्ट ऑफ पॅरेंट्स काही करतायत नो डाउट. काही प्रॉब्लेम नाही त्यांचा. पण मोस्ट ऑफ पॅरेंट्स काय करतात, की फक्त प्रेशर टाकतायत. अभ्यास कर, हे कॉलेज मिळव, ते कॉलेज मिळव. पण कसं? त्यांना थोडंसं विचारा, की नक्की काय होतंय? अभ्यास तुला जमतोय का? ओके. किंवा काय मिस्टेक्स होतात? काय प्रॉब्लेम्स येतायत? तर या गोष्टीकडे पॅरेंट्सनी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे, की मुलांवर
थोडासा कमी प्रेशर टाकून त्यांना थोडासा सपोर्ट करणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की तुमच्याकडे फिक्स असा कोणता स्टडी प्लॅन नाहीये. जसं मी तुम्हाला टाईम मॅनेजमेंटमध्ये सांगितलं, टाईम मॅनेजमेंट तर नाहीये. त्यासोबत एक स्टडी प्लॅन पण फिक्स नाहीये. अभ्यास करायचा, हां, ठीक आहे. काय करणार अभ्यास? घेतलं फिजिक्सचं बुक, रोटेशनल डायनॅमिक्स केला, बरं संपलं मोटिव्हेशन, ठेवलं बुक. बरोबर? त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस मोटिव्हेशन येईल किंवा अभ्यासाला सुरुवात करणार, त्यावेळेस पण रोटेशनल डायनॅमिक्स. बरोबर? बाकीचे 15 चॅप्टर्स तसेच राहिले. एकच चॅप्टर करायचा. कारण सेकंड चॅप्टरपर्यंत जाईपर्यंत मोटिव्हेशन संपत आहे. बरोबर? त्याच्यानंतर आता केमिस्ट्रीसाठी काय सॉलिड सेट काढला, मॅथ्ससाठी मॅथेमॅटिकल लॉजिक काढला. याच्यापुढे मोस्ट ऑफ विद्यार्थी जातच नाहीयेत. कारण हे मी स्वतः पाहिलंय. मोस्ट ऑफ विद्यार्थी ह्या 3 चॅप्टर्सच्या पुढे जातच नाहीये. बरोबर? म्हणजे याचाच अर्थ काय त्यांच्याकडे फिक्स स्टडी प्लॅन नाहीये किंवा मोटिव्हेटेड नाहीयेत ते अभ्यास करण्यासाठी. लो कॉन्फिडन्स कुठेतरी त्यांना जाणवतोय. बरोबर? मग या सर्व गोष्टींबद्दल आपण सोल्युशन्स पाहणार आहोत, की नक्की कशा पद्धतीने या सर्व गोष्टी मॅनेज केल्या गेल्या पाहिजे. बरोबर? तर आता पहा, आपल्याकडे किती महिने राहिलेत? समजा आपण 4 महिने धरू. 4-4.5 महिने बाकी आहेत आपल्याकडे अजून. बरोबर? आता नोव्हेंबर, नोव्हेंबर तर संपला. बरोबर आहे? नोव्हेंबरचे आता 2-3 दिवस फक्त शिल्लक राहिलेत. त्याच्यानंतरनं डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे 4 महिने आहेत आणि एप्रिलमध्ये आपली एक्झाम आहे. एप्रिलमध्ये आपली 11 एप्रिलपासून एक्झाम सुरू होते पी-सी-एमची, एम-एस-टी, सी-ई-टी. बरोबर? आता या 4 महिन्यामध्ये जर आपण व्यवस्थित जर पाहिलं, तर जानेवारी आणि फेब्रुवारी हे पूर्ण तुमचे बोर्ड्स एक्झाम, बोर्डचे प्रॅक्टिकल, बोर्डच्या प्रिलिम या सर्व गोष्टींमध्येच जाणार आहे. बरोबर? म्हणजे तिथं तुम्हाला सी-ई-टीसाठी हवा तेवढा वेळ मिळणार नाही. ठीक आहे? तुम्ही सी-ई-टीसाठी अभ्यास करू शकता बोर्ड एक्झाम्सला आणि सी-ई-टीला तुम्ही सोबत मॅनेज करू शकता. पण आपल्याला पाहिजेल तेवढा टाईम तुम्हाला इथं मिळणार नाही. हां, आता इथं फायदा कुणाचा आहे? ड्रॉपर्सचा. कारण ड्रॉपर्सला एक्झाम वगैरे द्यायची नाहीये बोर्डची. त्याच्यामुळे त्यांना हे 2 महिने म्हणजे एक गोल्डन चान्स आहे त्यांना प्रूव्ह करून दाखवण्यासाठी. त्याच्यामुळे ड्रॉपर्सनी या 2 महिन्याकडे विशेष लक्ष द्यायचं किंवा तसं तर या 4 महिन्याकडेच विशेष लक्ष द्यायचं की कुणी ड्रॉपर्सनी. बरोबर? पण रेग्युलरचे जे स्टुडंट्स आहेत, तर रेग्युलरच्या स्टुडंटमध्ये या 2 महिन्यामध्ये थोडंसं एक्स्ट्राचं काम आहे. पण ते तुम्हाला मॅनेज करायचंय मित्रांनो, बरोबर? जर तुम्ही आता इथं मॅनेज जर केलं, व्यवस्थितरित्या एक स्टडी प्लॅन, एक अप्रोच धरून व्यवस्थित जर अभ्यास केला, तरच कुठेतरी सी-यू-ई-टी, पी-आय-सी-टी सारखं कॉलेज तुमच्या नशिबात असणार आहे. बरं. आता डिसेंबरमध्ये काय करायचंय तुम्हाला? अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास आणि त्याच्यानंतर काय? तर टेस्ट द्यायच्यात. प्रत्येक टॉपिक पाहायचा, ओके? आणि टॉपिक वाईज टेस्ट तुम्हाला द्यायच्यात, बरोबर? टॉपिक पाहायचा, टॉपिक वाईज टेस्ट द्यायचा. चॅप्टर कंप्लीट केला, चॅप्टर वाईज टेस्ट द्यायचा. 2-3 चॅप्टर कंप्लीट केला, 2-3 चॅप्टरला 2-3 चॅप्टरच्या मिळून टेस्ट द्यायच्या. म्हणजे टेस्टला तुम्हाला कमी पडायचं नाहीये. जेवढं तुम्ही अभ्यास कराल आणि टेस्ट द्याल, तर तेवढं तुमच्यासाठी बेनिफिशियल असणार आहे. मग डिसेंबर तुम्ही टेस्ट किंवा अभ्यासामध्ये वेस्ट करणार. त्याच्यानंतरनं काय? तर जानेवारी आणि फेब्रुवारी बोर्ड्समध्ये गेला तुमचा. आता मार्चमध्ये आपल्याला काय करायचंय? रिव्हिजन आणि टेस्ट कंडक्ट करायच्यात, बरोबर? आता रिव्हिजन करण्यासाठी अगोदर तुमचा सिलेबस तर कव्हर झाला पाहिजे. सिलेबस कधी कव्हरपर्यंत करायचं तुम्हाला? डिसेंबर आणि मॅक्स टू मॅक्स काय? तर जानेवारीचा पहिला किंवा दुसरा वीक. याच्या अगोदर तुमचा सिलेबस कव्हर झालाच पाहिजे. आणि जेवढा होईल तेवढा. आता मॅक्सिमम समजा तुम्ही सुरूच केलं नाही आणि 1.5 महिन्यात तर तुमचा सिलेबस कव्हर होणार नाहीये पूर्ण. हे सगळ्यांना माहिती आहे, बरोबर? मग जेवढा होईल तेवढाच परफेक्ट करायचा. तेवढ्याचीच रिव्हिजन करायच्या नंतर तेवढ्याचीच टेस्ट करायची. कारण सगळं जर तुम्ही करत बसले, ओके, पूर्ण पुस्तक सगळं सिलेबस जर करत बसले, तर फायनली ॲट द टाईम ऑफ एक्झाम तुम्हाला काहीच आठवणार नाही किंवा कोणतीच गोष्ट तुमची परफेक्ट झालेली नसेल. त्याच्यामुळे काय करायचंय? क्वांटिटीकडे लक्ष न देता परफेक्शनकडे थोडंसं लक्ष द्यायचंय, बरोबर आहे? जास्त चॅप्टर्स केले म्हणजे काही जास्त मार्क्स तुम्हाला मिळणार नाहीत. कारण पहा सी जे क्वेशन्स असतात, तर त्याची डिफिकल्टी लेव्हल ॲज पर जेईई आहे. कारण त्यांनी ब्राउझरमध्येच लिहिलंय, की ॲज पर जेईई डिफिकल्टी लेव्हलचे क्वेशन्स येणार आहेत. त्याच्यामुळे विचार करा, की जोपर्यंत तुमची कन्सेप्ट एखादी क्लिअर होत नाही, तोपर्यंत तुम्ही क्वेशन तो अटेम्प्ट करू शकत नाही. कमीत कमी फिजिक्स आणि मॅथमध्ये तरी. कारण केमिस्ट्रीमध्ये तरी थिअरी ठीक आहे, थिअरॉटिकल क्वेशन्स येतात, पण फिजिक्स आणि मॅथमध्ये तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करावे लागतील, बरोबर? मग त्याच्यामुळे चॅप्टर तुम्हाला परफेक्ट करणं गरजेचं आहे. फक्त जर वरनं-वरनं चॅप्टर केला, तर तुम्ही अंदाजे किंवा गोळी मारून तुम्ही ॲन्सर देऊ शकता. पण ते बरोबरच येईल किंवा तुम्ही अटेम्प्टच कराल याची काहीही तिथं गॅरंटी नाही. त्याच्यामुळे काय करायचंय? डिसेंबर पूर्ण, जानेवारीचा पहिला किंवा दुसरा वीक इथपर्यंत तुम्हाला सिलेबस कव्हर करायचा आहे. त्याच्यानंतर बोर्ड्सची एक्झाम प्रिपरेशन करत असताना एम-एस-टी, सी-ई-टीच्या अभ्यासामध्ये तुम्हाला खंड पडू द्यायचा नाही. तो व्यवस्थितरित्या थोडा का होईना चालू ठेवायचा आहे. कारण माहिती आहे इथं तुम्हाला वेळ थोडासा कमी मिळणार आहे आणि त्याच्यानंतर मार्चमध्ये रिव्हिजन करायची, टेस्ट द्यायच्यात, मॉक टेस्ट द्यायच्यात. एप्रिलचा ठीक आहे पहिला वीक म्हणजे 10 तारखेपर्यंत वेळ आहे. तर 10 तारखेमध्ये आपल्याला 10 ते 15 मॉक टेस्ट द्यायच्यात. त्यांचं एनालिसिस करायचं म्हणजे एवढं सारं काम आपल्याला एप्रिलच्या त्या 10 दिवसामध्ये करायचंय. मार्चमध्ये तर आपल्याला पूर्ण रिव्हिजन आणि टेस्ट द्यायच्यात.
बोर्ड्स याच्यासाठी आपल्याला जानेवारी आणि फेब्रुवारी आहेच आणि त्याचबरोबर स्टडी कधी करायचं तर डिसेंबरमध्ये करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, थोडासा लेट झालाय, पण वेळ अजूनही शिल्लक आहे. कधीही म्हणजे तुम्ही अभ्यास सुरू करून व्यवस्थितरित्या करू शकता. याला काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला आता मी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. ठीक आहे. तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे किंवा काय स्ट्रॅटेजी पाहिजे, सगळीकडे तुम्हाला मिळेल किंवा तुम्ही व्यवस्थित कराल किंवा किंवा दुसऱ्याची स्ट्रॅटेजी फॉलो करून स्वतःचा आपला किंवा अभ्यास होत नसतो. पण एक महत्त्वाची स्ट्रॅटेजी किंवा पी-वाय-क्यू स्ट्रॅटेजी ज्याला आपण म्हणू, तर ती कशी आपल्याला करायची आहे, तर लक्षात घ्या. आता पहा, एम-एस-टी सी-ई-टीसाठी जे बॅकबोन आहे, तर ते काय आहे? पी-वाय-क्यूज. ओके. कारण मित्रांनो पहा, एवढ्या साऱ्या शिफ्ट्स असतात. एवढ्या साऱ्या शिफ्टसाठी एवढे सारे क्वेशन्स, बरोबर? ते कुठून आणायचे? मग ऑब्व्हियसली जे मागच्या शिफ्ट्समध्ये आलेत किंवा मागच्या इयरला आलेत, तेच क्वेशन किंवा थोडेसे व्हॅल्यूज चेंज होऊन क्वेशन येऊ शकतात, बरोबर? त्याच्यामुळे पी-वाय-क्यूज खूप इम्पोर्टंट आहेत. आता पी-वाय-क्यूज कसे करायचे किंवा कशी आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे तर पहा. एक पर्टिक्युलर चॅप्टर घ्यायचा तुम्हाला. ओके, ठीक आहे. समजा रोटेशनल डायनामिक्स तुम्ही चॅप्टर घेतला, बरोबर? त्याच्यानंतरनं काय करायचं, की लास्ट आता तो तुमचा चॅप्टर आता हे स्ट्रॅटेजी तुम्हाला कधी करायची, ज्यावेळेस तुमचा तो चॅप्टर परफेक्ट झाला असेल अभ्यास करून त्यावेळेस. डायरेक्टली तुम्ही पी-वाय-क्यू स्ट्रॅटेजीकडे यायचं नाही. जर तुम्ही फर्स्ट टाईम जर त्या चॅप्टरला हात लावत असाल तर. अगोदर तो चॅप्टर कंप्लीट करायचा आणि नंतरनं ही स्ट्रॅटेजी यूज करायची. काय? तर चॅप्टर घ्यायचा, ओके. त्यानंतर लास्ट 2-3 इयरचे पूर्ण पी-वाय-क्यू शिफ्ट वाईज चेक करायचे तुम्हाला. वायलन, मार्क्स ॲप्लिकेशन, शाला.com यासारखे भरपूर सारे ॲप्स आहेत किंवा तुमच्याकडे बुक्स वगैरे असतील पी-वाय-क्यूचे ते तुम्ही रेफर करू शकता पी-वाय-क्यूसाठी. लास्ट 2-3 इयर्सचे तुम्हाला पी-वाय-क्यूज फाइंड करायचे ओके. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर तुम्हाला टेस्ट द्यायची, बरोबर. आता ही टेस्ट देत असताना ॲज अ सी सारखी टेस्ट तुम्हाला द्यायची. सी सारखी टेस्ट म्हणजे काय? तर त्या ठिकाणी आपण बसलोय, ओके. आपल्याकडे फिक्स एक टाईम आहे. तर त्या टाईमनुसार आपल्याला ती टेस्ट द्यायची आहे. ओके. त्याच्यानंतर टेस्ट दिल्याच्या नंतर बरेच विद्यार्थी काय करतात, हां, ठीक आहे. किती समजा 30 पैकी 20 मार्क पडले, 30 पैकी 10 मार्क्स पडले, सोडून द्या. ओके. आपल्याला तसं करायचं नाहीये. आपल्याला काय करायचंय, पूर्ण टेस्ट एनालाइज करायची. नक्की आपल्या मिस्टेक काय झाल्यात, बरोबर? आणि ह्याच मिस्टेक आपल्या नेक्स्ट टेस्टमध्ये होऊ द्यायच्या नाही आणि त्याच्यानंतर काय करायचं, आहे तीच टेस्ट तुम्हाला रिअटेम्प्ट करायची. भले तुम्हाला त्याचा ॲन्सर जरी येत असेल, ओके, पर्टिक्युलर क्वेशनचं ॲन्सर जरी माहीत असेल, तरी तुम्हाला तो व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सोडवायचा आहे आणि म्हणजेच काय टेस्ट रिअटेम्प्ट करायची. जेणेकरून काय होईल, जास्तीत जास्त पी-वाय-क्यूची प्रॅक्टिस तुमच्याकडनं होईल, बरोबर? कारण पी-वाय-क्यूज रिपीट होत आहे आणि जरी ॲज इट इज पी-वाय-क्यू रिपीट नाही झाले, व्हॅल्यू चेंज होऊन एक सेम फॉर्मॅटमध्येच पी-वाय-क्यू येतो. त्याच्यामुळं या स्ट्रॅटेजीकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यायचंय. ओके. आता त्याच्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचं डेली शेड्यूल तुमचं. बरं ठीक आहे, आता एवढं करायचं सांगताय, पण हे मॅनेज कसं करायचं? बरोबर आहे. क्लासेस पण करायचे आहेत, सेल्फ स्टडी पण करायचा आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी पण आहेत. मग हे मॅनेज कसं करायचं? तर पहा, आता इथं 888 रूल जो आहे, तर पहा 8 अवर्स तुमचे क्लासेसमध्ये जातात, नो डाउट. आता या ठिकाणी जाऊन पण तुम्ही अभ्यास करू शकता. ठीक आहे. क्लासेस आपल्याला ॲज अ कॉलेजसारखे क्लासेस म्हणजे अटेंड नाही करायचे. आता ज्यावेळेस समजा मी पाहतो काही स्टुडंट असे असतात, की क्लासेसमध्ये लास्ट बेंचला बसणार किंवा समजा क्लासमध्ये मस्ती, टाईमपास वगैरे करणार, बरोबर? विद्यार्थी मित्रांनो, टाईमपास वगैरे ठीक आहे. जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल, तर त्यावेळेस तुम्ही करू शकता किंवा समजा किंवा कॉलेजचे जे लेक्चर्स वगैरे असतात, इंजिनिअरिंग कॉलेजचे वगैरे लेक्चर्स वगैरे असतात, तर एवढं आपण काही तिथं सिरियसली घेत नाही किंवा विद्यार्थी मित्र सिरियसली घेत नाहीत. पण क्लासेसमध्ये तुम्ही एक पर्टिक्युलर अमाउंट पेड करून इथे आलात, बरोबर आहे. एक काहीतरी टार्गेट घेऊन तुम्ही इथं आलात. त्याच्यामध्ये क्लासेस वगैरे आहेत, तर ते व्यवस्थित तुम्हाला अटेंड करायचे आहेत, बरोबर. जर एखादी कन्सेप्ट तुम्हाला क्लासमध्ये जर समजली ना, सरांनी शिकवताना, तर त्यावेळेस तुम्हाला जो डाऊट येईल, तो जर तुम्ही त्यांना विचारला तो डाउट असेल किंवा ती कन्सेप्ट असेल, तुम्ही कधीच विसरत नाहीये. त्याच्यामुळं क्लासेस वगैरे वगैरे व्यवस्थित अटेंड करायचे. त्याच्यामध्ये समजा तुमचे 8 तास गेले. त्याच्यानंतरनं बाकीचे समजा स्लीप वगैरे, जेवण्यात वगैरे याच्यामध्ये आपण कन्सिडर करू 8 तास गेले. पण 8 तास मध्ये फक्त तुम्हाला राहिलेले जे 8 तास राहतील, तर त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त सेल्फ स्टडी तुम्हाला करायचा आहे. बरोबर? इथं लिहिलंय ओन्ली सेल्फ स्टडी म्हणजे याच्यामध्ये बाकी तुमचा मोबाईल चालणार नाही. बाकी तुमची एखादी मूव्ही असेल, बाकी एखादी तुमची गेम असेल, काहीही तिथं डिस्ट्रॅक्शन आपल्याला नकोय. फक्त आणि फक्त अभ्यास. जर एवढं सगळं जर तुम्ही केलं ना, तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो सी-ओ-ई-पी, व्ही-जे-टी-आय, पी-आय-सी-टी यासारख्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला सीट मिळणार म्हणजे मिळणार. ओके. विद्यार्थी मित्रांनो, जास्त काहीच एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. फक्त तुम्ही जे कर्तव्य करताय, जे तुमचं सध्या काम आहे ना, तेच इमानदारीने करा. मी प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला सांगतो, अभ्यास हा फक्त दाखवण्यासाठी किंवा पॅरेंट्ससाठी, पॅरेंट्स ओरडतायत, आई ओरडते, बाबा ओरडतायत म्हणून करू नका, की तुम्हाला फक्त करायचंय. तुम्हाला या कॉलेजेसमध्ये जायचंय. आता हेच कॉलेजेस नाहीत.
वालचंद कॉलेज आहे. भरपूर सारे कॉलेजेस आहेत. पण मी इथं फक्त 2-3 कॉलेजेसचं नाव लिहिले, की अभ्यास करायचा म्हणून करू नका, की तुमच्यासाठी करा तो स्पेशली. तुम्हाला काहीतरी मिळवायचं याच्यासाठी करा. या सर्व गोष्टी जर केल्या ना, तर या कॉलेजेसमध्ये जाणं काहीच अवघड नाहीये. आता यासाठी स्टडी प्लॅन वगैरे सर्व गोष्टी मी तुम्हाला प्रोव्हाईड केलेल्या आहेत. स्टडी प्लॅन काय आहे, तर व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची. आता कन्सेप्ट कशी कशी क्लिअर करायची किंवा कुठून क्लिअर करायची? ज्या मीडियममध्ये तुम्ही समजा म्हणजे परिपूर्ण असाल, तर तिथून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायची. म्हणजे काय? जर तुम्हाला तुमच्याकडे ऑनलाईन बॅच असेल, तिथलं तुम्हाला जर व्यवस्थित समजत असेल, तिथून क्लिअर करा. YouTubeवरून करू शकता, ChatGPTवरनं करू शकता, बुक्समधनं करू शकता, टेक्स्ट बुकमधनं करू शकता. म्हणजे ज्याशी तुम्ही कम्फर्टेबल आहात, ओके. तर तिथून तुम्ही ती कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची. फॉर्म्युला रिवाईज करायचे, सर्व गोष्टी करायच्या. त्याच्यानंतर काय, जी मी पी-वाय-क्यू स्ट्रॅटेजी ती करायची आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर नेक्स्ट कन्सेप्टवर आपल्याला जायचंय. बरोबर आहे. जर तुम्ही फक्त रीड करत चालले बुक किंवा फॉर्म्युला लिहीत चालले, आता काही विद्यार्थी असतात फक्त प्रश्न उत्तरं लिहितात. प्रश्नाचं नाव टाकलं, त्याचं उत्तर राहतं. ते सुद्धा काही उपयोगाचं नाहीये. बरोबर? मग फायनली काय सेल्फ स्टडी महत्त्वाची आहे आणि थोडा इंटेलिजन्सने अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. थोडंसं आपलं डोकं तिथं लावणं महत्त्वाचं आहे. आणि एवढं सर्व केल्याच्या नंतर या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. त्याच्यानंतर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर पहिल्या वेळेस आपला हा व्हिडिओ पाहत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ किंवा आपलं हे चॅनल तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही एक सी-ई-टीच्या प्रिपरेशनसाठी किंवा काउन्सिलिंगसाठी एक ट्रस्टेड प्लॅटफॉर्म मिळेल. सो तुम्ही नक्की शेअर करा. ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.